हे जे मार्केटमध्ये जे काही वेगवेगळ्या कंपन्या जे काही विक्री करतायत ना, हेच एंटोमोपॅथॉनिक निमॅटोडचं जे काही सोल्युशन, तर ते बऱ्यापैकी जे आहे ते जे शास्त्रज्ञांसोबत जी काही चर्चा झाली तर ते शेतकऱ्यांची फसवणूक करताय. तर शेतकऱ्यांनी स्वतः त्यांचं जे आहे ते एंटोमोपॅथॉनिक निमॅटोडचं जे आहे ते हे स्वतः ते तयार करू शकतात, स्वतः रेअरिंग करू शकतात. तर कशी करायची ती, तर जसं ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे की आता हे आळ्या, आता आपण ब्लॅक सोल्जर फ्लाय किंवा इतर काही आळ्या ज्या आहेत ते सहजासहजी आपण उपलब्ध करू घेऊ शकतो. मग ते झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर हे एंटोमोपॅथॉनिक निमॅटोडचं जे आहे ते हे कल्चर आहे. तर हे त्या ड्रॉपनं जे आहे ते आपण घ्यायचं आणि ह्या ताज्या आळ्या खाली हा जो काही टाकलेला पेपर आहे त्याच्यावरती आधी टाकायचा, नंतर ह्या आळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या. ह्यानं काय होणार आहे की ह्याच्यातले जे काही निमॅटोड आहेत, ह्या पेपरवर टाकलेले निमॅटोड, तर हे नॅचरल ओपनिंग म्हणजे ह्या आळीचं म्हणजे तोंड असेल किंवा जिथून विष्ठा टाकली जाते, तर ह्या ठिकाणी जे आहे ते तिथून जे आहे ते हे निमॅटोड ह्याच्या मध्ये घुसतात ह्या आळीच्या अंगामध्ये आणि मग तिथून पुढे जे आहे ते हे हिला इन्फेक्ट करतात. हिला जे आहे ते त्या निमॅटोडमधला असलेला बॅक्टेरिया आणि त्याच्यामुळे हे सगळे जे आहे ते ह्या आळ्या मरायला चालू होतात. मग ही आळ्या मेल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जे आहे ते हे ॲपिरन्स जो आहे तो अशा पद्धतीनं ह्या मेलेल्या आळ्यांचा जो आहे तो होतो. आता ही जी दिसायला ही 12 जानेवारी 2026ला याला इनॅक्युलेट केलं होतं. आज हे आम्ही 21 तारखेला आता इनॅक्युलेट केलं आहे. तर हे मेलेलं दिसतील आपल्याला 24 तासात. हे 15 तारखेला केलेलं आहे, हे 20 तारखेला केलेलं आहे. तर 24 तासाच्या आत रिझल्ट ह्याचे भेटतात. मग ह्याच्यापासून ह्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ह्या एंटोमोपॅथॉनिक निमॅटोडच्या द्रावणाला. तर त्याला काय आहे की आपल्याला घड्याळाचा काच असते का त्यासारखंच काच आतमध्ये आहे आणि तो काच जो आहे तो असा उलटा ठेवून त्याच्यावर कागद ठेवून ह्या आळ्या अशा पद्धतीने ठेवल्या आणि त्याच्यावर आपलं पाणी जे आहे ते टाकलं आणि त्या पाण्याच्या माध्यमातून हे निमॅटोड काढले जातात आणि ह्याच्यातलं हे पाणी परत इकडं स्टोअर जे आहे ते केलं जातं आणि असं 5 ते 6 वेळेस ही प्रक्रिया केली जाते आणि त्या माध्यमातून जे आहे ते निमॅटोड कल्चर तयार केलं जातं. ह्या आळ्या म्हणजे निमॅटोडच्या कॅप्सूल आहेत, त्या ॲज इट इज आपण डायरेक्ट जे आहे ते वापरू शकतो फवारणीसाठी किंवा सॉईल ॲप्लिकेशनसाठी, ड्रेंचिंगसाठी. आणि हे किडींचं जे आहे ते आपण बंदोबस्त त्याच्यातून करू शकतो. तर ते निमॅटोड कशा पद्धतीने हे करताय, तर इन्फेक्शन जे आहे ते हे सगळी जे आहे ते इन्फेक्टिव्ह ज्युएनाइल्स ऑफ EPN म्हणजे ह्या निमॅटोडचे एंटोमोपॅथॉनिक निमॅटोड हे एमर्जन्स ऑफ EPN हे मग दाखवलेली ही प्रोसिजर आहे, ही एक्स्ट्रॅक्शन ऑफ EPN. ही सगळी प्रोसिजर जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. इथून हे काढलं, हे घेतलं, हे निमॅटोड, नंतर हे इनॉक्युलेट केलं, ह्याच्या आतमध्ये ते घुसले आणि ते हे झाले. हे सगळं जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल.